नमस्कार मंडळी, मी पूनम पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तुम्ही जर घरातील लोकांच्या त्रासालाच कंटाळला असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. चला तर मग सुरू करूया. सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. आपल्या घरातच एखादी व्यक्ती आपल्याला खूप त्रास देते. अगदी रोजच्या रोज किंवा 1-2 दिवसाआड तरी त्याच्याशी आपलं भांडण होतं किंवा कुठल्याच गोष्टीत त्याला समज द्यायला गेलो तरीही ती व्यक्ती आपल्याशी नेहमी भांडत असते. म्हणजे काही ना काही कारणास्तव अगदी भांडण हे रोजच्या रोज आहे. आणि अशा परिस्थितीत आपण आपलं घरसुद्धा सोडत नाही किंवा त्या व्यक्तीला सोडूनसुद्धा जाता येत नाही किंवा वेगळंसुद्धा ठेवता येत नाही. तर अशा वेळेला काय करायचं? तर अशा वेळेला आपण काही करू शकत नाही, कारण कधीकधी डिप्रेशनमध्ये सुद्धा जाऊ शकतो किंवा आपण काही ना काहीतरी आजार घेऊन बसत असतो, कारण आपल्या डोक्याला टेन्शन रोजच्या रोज वाढत असतं. तर अशा वेळेला काय करायचं? जी व्यक्ती आपल्याशी नेहमी भांडत असते ती व्यक्ती शांत होण्यासाठी किंवा आपल्याला त्या व्यक्तीपासून अगदी डोक्याला काही ताप होऊ नये यासाठी आपण काय करायचं आहे, उपाय कसा करायचा आहे, अगदी व्यवस्थितपणे ऐकून घ्या. आणि ज्यांना कोणाला हा व्हिडिओ हवा असेल त्यांना जाऊन नक्की शेअर करा. घरातल्याच एखाद्या व्यक्तीला त्रास होताना आपण पाहू शकत नाही, त्यामुळे त्याला कधीही दुखवू नका किंवा त्याच्यावर कधी करणी बाधा करू नका. तर आपल्याला हा जो उपाय करायचा आहे ह्याच्याने कधीही त्या व्यक्तीला त्रास होणार नाही. तर आता उपाय काय करायचा व्यवस्थितपणे ऐका. बघा, आपण अमावस्येला किंवा बरेच लोक वाहनांना लिंबू मिरची बांधत असतात. तर लिंबू काय करतं? तर निगेटिव्हिटी दूर करत असतं. निगेटिव्हिटी दूर करण्याचं लिंबू काम करतं. आपल्याला बाजारातून जाऊन एक लिंबू घेऊन यायचा आहे. अगदी व्यवस्थितपणे डाग नसेल असा लिंबू आणा. आणि जर का ती व्यक्ती तुमच्याशी एक दिवस आड बोलते, चांगले बोलते, कधीकधी बोलते तर कधीकधी वाईट बोलते, जर का असं असेल तर त्याच व्यक्तीला हे लिंबू आणायला सांगितलं तर अतिशय उत्तम. नाहीतर तुमच्या घरातल्याच तुम्ही स्वतः जा आणि तुमचा घरात एक लिंबू आणून ठेवा. आता हा लिंबू घ्यायचा आहे आणि समजा तुमच्याकडे ती व्यक्ती राहत नसेल, लांब राहते आणि तिथूनसुद्धा तुम्हाला त्रास देते किंवा ती व्यक्ती 8-10 दिवसातून आपल्याकडे येत जात असते, असं असेल तरीही चालेल. लांब असेल किंवा रोजच्या रोज आपल्या घरात राहत असेल तरीही चालेल. आता काय करायचं बघा, आपल्याला एक लिंबू घ्यायचा आहे आणि तो लिंबू ती व्यक्ती जिथे झोपते किंवा जिथे ती व्यक्ती उठबस करते किंवा त्या व्यक्तीने त्या व्यक्तीचे कपडे आपल्याकडे असतील किंवा ती व्यक्ती आपल्या घरात रोज राहत असतील, तर आपण अशा व्यक्तीजवळ हे लिंबू घेऊन जा. म्हणजे काय करायचं, तर तुमच्याशी चांगलं बोलत असेल तर समजा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं आहे, सांगू शकता एक लिंबू चांगला आहे का बघा, किंवा आहे का लिंबू आपल्याकडे, जरा बघा मी काहीतरी करते असं सांगा. परंतु त्या लिंबूला हात किंवा त्याच्या बॉडीचा टच झाला पाहिजे. अगदी तसं शक्य नसेल तर तुम्ही त्यांच्या कपड्यांना टच करू शकता किंवा तो झोपेत असेल, ती व्यक्ती जिथे झोपत असेल अंथरुणाला तुम्ही टच करू शकता किंवा त्याची जी पण कुठली वस्तू आहे त्या वस्तूला हा लिंबू टच करून घ्या. टच करायच्या आधी त्या रंगाच्या पेनाने त्या व्यक्तीचं नाव लिहा. जे पण कोणी व्यक्ती आहे त्याचं नाव लिहा. त्यानंतर त्या व्यक्तीला हा लिंबू टच करून घ्या किंवा कपड्यांना टच करून घ्या किंवा त्यानंतर लाल किंवा कोणत्याही रंगाचा एक छोटासा कपडा घ्या. त्या कपड्यात तुम्हाला हा लिंबू बांधायचा आहे. परंतु त्याआधी तुम्हाला त्या लिंबूला एक खिळा मारायचा आहे किंवा तार असेल तर ती तार गुंडाळायची. लोखंडाचं जे पण काही असेल ते आरपार लिंबूला निघेल अशा पद्धतीने मारायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला तो लिंबू लाल कपड्यात बांधून ठेवायचा आहे. आता बांधून ठेवल्यानंतर तो 24 तास तुमच्या जवळ राहील ह्याची काळजी घ्या. तुमच्या पर्समध्ये ठेवा किंवा तुम्ही जिथे कुठे राहता तुमच्या अगदी जवळ राहील. त्या व्यक्तीचं नाव लिहिलेलं, लाल रंगानंच नाव लिहायचं. नाव लिहिलेलं ते लिंबू, टोचणी मारलेलं किंवा खिळा मारलेला किंवा जे पण तुम्ही काही मारले त्याच्यात सकट तुमच्याजवळ राहील तो लिंबू, याची काळजी घ्या. 24 तासापर्यंत तुमच्याजवळ ठेवायचा आहे. त्यानंतर तुम्हाला हा लिंबू जिथे कुठे आपल्या घराच्या आजूबाजूला मोकळी जागा असेल किंवा अगदीच तुम्ही फ्लॅटमध्ये शहरात राहत असाल तर कचऱ्याच्या कुंडीत हा लिंबू टाकायचा आहे.
एक मंत्र बोलायचा आहे, सर्व शत्रू नाशाय स्वाहा, सर्व शत्रू नाशाय स्वाहा. हा मंत्र तुम्हाला 11 वेळा किंवा 21 वेळेला जास्तीत जास्त वेळेला म्हणायचा आहे. किंवा हा लिंबू कोणाच्या पाय पडणार नाही अशा ठिकाणी फेकून द्यायचा. घरी आल्यानंतर स्वच्छ हातपाय धुवायचे आहेत. बघा, हा उपाय केल्याने ती जी व्यक्ती आहे अगदी काही दिवसांपर्यंत तुमच्याशी बोलायला येईल किंवा चांगलं बोलेल किंवा तुमच्याशी भांडण होणार नाही. अगदी काही दिवसांमध्येच तुम्हाला हा फरक जाणवून येईल. आणि हा उपाय तुम्ही कुणासाठी सुद्धा करू शकता. याच्यात गैर काही नाही आहे. हा उपाय केल्यानंतर त्या व्यक्तीला तुमच्याशी बोलायला आवडेल, तुमच्या काही गोष्टी ऐकायला आवडेल. तर असा उपाय केल्याने तुम्हाला तुमच्या डोक्याचा ताप नक्कीच कमी होईल. ही अशी कोणतीही गोष्टी नाही आहे की एखाद्याचं वाईट व्हावं म्हणून कुठल्याही वाईट हेतून आपण ही गोष्ट करत नाही. त्या व्यक्तीलाही त्रास व्हायला नको आणि आपल्यालाही त्रास व्हायला नको म्हणून चांगल्यासाठी केलेली ही चांगलीच गोष्ट आहे असं समजून पूर्ण विश्वासानं आणि श्रद्धेनं जर तुम्ही हा उपाय केला तर तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा त्रास होणार नाही. फक्त आपण स्वामी सेवेकरी आहोत, कोणाचं वाईट होईल किंवा आपल्याला कुठला उतारा करायचा नाही आहे. कसं असतं बघा, घरात एखादं लहान मूल असतं, त्याला त्रास व्हायला लागला तर आपण काहीतरी स्वामींना विचारून काहीतरी करत असतो किंवा त्याची नजर काढणं वगैरे या गोष्टी करत असतो ना. तर अशाच प्रकारचा हा उपाय आहे. फक्त लिंबूला टोचणी मारली, त्याच्यावरती त्याचं नाव लिहिलं म्हणजे काही काळी जादू करतोय, तर असं नाही आहे. कुठलीही गोष्ट करताना आपला मन चांगलं पाहिजे आणि आपल्या डोक्यात जर चांगला विचार असेल तर कुठलीही गोष्ट वाईट होत नाही. जर तुम्हा दोघांनाचाही त्रास कमी करायचा असेल, मग ती कोणतीही व्यक्ती असो, तुमच्या घरातली असो, तुमच्या जवळची असो किंवा काहीही असो, पण कसं असतं, एखाद्या गोष्टीचा आपल्याला त्रास व्हायला लागला की कोणत्याही कामात लक्ष लागत नाही, कोणतंही काम हाती घेतलेलं ते काम व्यवस्थितपणे पार पडत नाही किंवा मानसिक त्रास जास्त होतो, आपण फ्रस्ट्रेशनमध्ये जात असतो. कारण तर काहीच नसतं, पण विनाकारण आपल्याला काही गोष्टींचा त्रास होत असतो आणि आपलं मन कुठल्याही कामात लागत नाही. तर याच्यासाठी जर बाहेर पडायचं असेल, या गोष्टींचा त्रास आपल्याला नको असेल, तर ही अगदी छोटीशी गोष्ट आहे. एक लिंबू म्हणजे काही आणणं खूप मोठं काम नाही आहे आणि ते व्यक्तीला फक्त कसं त्या व्यक्तीचा स्पर्श व्हायला पाहिजे आणि लाल पेनाने त्याच्यावरती नाव लिहायचं. काहीच अवघड नाही आहे. फक्त एकदा विश्वासाने करून बघा. आपण कोणाचं वाईट करत नाही आहे किंवा कोणाचं वाईट व्हावं हा हेतू आपल्या मनामध्ये नाही आहे. त्यामुळे तुम्ही ही गोष्ट नक्की करू शकता. तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही याच्या अगोदरही कधी असे काही उपाय केलेत का, तर तेही सांगा. जर तुम्हाला तुमच्याकडे अनुभव असतील की अशा काही गोष्टी केल्याने जर कोणाच्या तरी आयुष्यात चांगलं होणार असेल तर त्याही तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगू शकता. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. या व्हिडिओच्या निमित्तानं जर आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईकही नक्की करा. धन्यवाद.